आनंदराव, हे औषधी घे ना, नीट नीट वेळेवर घेशील बरं का. आणि बहिणीला सुद्धा बरोबर द्यायची औषधी. हा किसन, आमच्यासाठी तुला थोडा त्रास सहन करावा लागेल, त्याबद्दल क्षमा कर रे बाबा. काय बोलतोस आनंदराव तू? कसला त्रास आला या? मी तर माणसाचं कर्तव्य पार पाडतोय ना. आणि एका मानवाचं कर्तव्य काय असतं हे तर तूच शिकवलंस ना मला. किसन रे, अरे माझी चूक काय रे? म्हणून परमेश्वराला माझ्यावर एवढा मोठा आघात करावा? माझा कसलाही अपराध नसताना परमेश्वराला मला एवढी मोठी शिक्षा का द्यावी? हे बघ, होणारी घटना काही सांगून येत नसते बरं का. अरे काळ कुणाला चुकलाय? सुख दुःख ऊन आणि सावलीप्रमाणे माणसाच्या आयुष्यात येत असतात आणि जात असतात. पण माझ्या वाटेला परमेश्वरानं सुखापेक्षा दुःखाचे क्षण जास्त दिले. आपला आकाश, अरे गिट्टीवर घणाचे घाव घालत होतो. किसनने जीवनचं पत्र आणलं. जीवन दादा घर सोडून निघून गेला. जीवन दादा हे घर सोडून निघून गेलाय आणि तुम्ही मला साधा कळवू सुद्धा शकले नाही. त्यावेळी तुझी परीक्षा तोंडावर होती. किसनने जीवनने दारू सोडल्याचं पत्रात वाचलं होतं. माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता. आकाशात ढगांनी गर्दी करून ते वज्रघात करण्याच्या तयारीत होते. तोच मुकदमानं खालीला सुरुंग लावल्याचा सावधानतेचा इशारा तानाजी ऐकला. तेवढ्यातच बहादूर जीवाच्या आकांताला ओरडत होता. ज्या खालीला सुरुंग लावलं होतं त्याच खालीमध्ये त्याचा मुलगा खेळत होता. माणसाचं कर्तव्य, माणुसकी धर्म सांभाळण्यासाठी मी बहादूरच्या मुलाला वाचवायला धावलो. तोच क्षणार्धात स्फोट झाला. ज्यावेळी मला होश आलं त्यावेळी आम्ही दोघेही म्युनिसिपाल्टीच्या दवाखान्यात होतो. अंकुरणावर कुठून बसण्याचा प्रयत्न करीत होतो. पण शक्तिपात झालेल्या माणसासारखी आमची अवस्था झाली होती. काळाने माझ्यावर काला घातला होता. बहादूरचा मुलगा तर वाचला, पण गिट्टीवर घालाचे घाव घालणारा हा माझा हात आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य काळाने माझ्यापासून हिरावून घेतलं. आणि नियती एवढ्यावरही थांबली नाही तर तुझ्या आईच्या डोळ्यात रखरखीत बारूद जाऊन तिलाही कायमच अंधत्व आलं. तुमच्या जीवनात एवढं मोठं वादळ उठलं हे तुम्ही मला साधन कळवू सुद्धा शकले नाही. किसन काका, कमीत कमी तुम्ही तरी मला कळवू शकले नाही. बेटा, त्यावेळी तुझी परीक्षा सुरू होती आणि तुला जर हे सारं कळलं तर तू परीक्षा न देता इकडे सुसाट धावत सुटशील आणि परीक्षेपासून वंचित राहशील म्हणून तुला कळवलं नाही बेटा. आणि नाही कळवलं. प्रभूजी का
तुम्ही माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला. बेटा आमची गोष्ट सोड. तू सांग तुझ्याविषयी सांग ना. तू परीक्षेत पास तर झालास ना? चला सर बेटा. होय आई बाबूजी, मी संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलोय. आणि तू? खरंच बा? होय आई बाबूजी. गावाकडे कसं काय गेलं? आई माझा ट्रेनिंगसाठी सुद्धा नंबर लागला. म्हटलं ट्रेनिंगवर जाण्यापूर्वी तुम्हाला थोर माणसांचा आशीर्वाद घेऊन जावा. नाही आई बाबूजी, तुमचे माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत. डोंगरा एवढं ऋण तुम्ही माझ्या मस्तकावरती ठेवलंय. मी मरेपर्यंत जरी तुमची सेवा केली ना, तरी निदान या जन्मी तरी ते शक्य होणार नाही. आणि म्हणूनच आई बाबूजी मी विचार केलाय. कुठला विचार बेटा? तुम्हाला ह्या अवस्थेत सोडून ट्रेनिंगवर जाणार नाही. नकाय मला शिक्षण, नकाय मला नोकरी, नकाय मला पैसा. मला तुम्ही हव्यात. मला तुमची सेवा करायची आहे. मी तुमच्या सोबत राहून गिट्टी बनेन, तुमच्या सोबत राहून काम करेन. नाही आकाश नाही. तुझ्या हातात गिट्टी फोडणारे कोण नाही. तर तुला साहेब झालेलं बघायचंय बेटा. आम्हाला साहेब झालेलं बघायचंय. बेटा आकाश, असा मला तर विचार आणून माझ्या सुख स्वप्नांना मोठवाती देऊ नकोस रे बेटा. बेटा तुला खूप शिकायचंय. तुला आमच्या दोघांचं स्वप्न पूर्ण करायचंय. तर बाबूजी, त्यासाठी पुन्हा मला 7,000 रुपयाची आवश्यकता आहे. आकाश ते पैसे तुला आजच हवेत? नाही आहे. सध्या जरी 5,000 रुपये असले ना, तरी 2 महिन्याचा खर्च कसा बसा भागवेल मी. अहो काय? आपल्याकडे जी उरलेली रक्कम आहे ना, ती आकाशला देऊन टाका. हो, तुझ्याजवळ एवढी मोठी रक्कम? घे बेटा, एवढी मोठी रक्कम? अरे ठेव रे, घे. गिट्टी ठेकेदाराने आमच्या औषध पाण्यासाठी दिले होते हे पैसे. त्यातून उरलेले 3,000 रुपये. नाही बाबूजी नाही. तुमच्या औषधाचे पैसे माझ्यासाठी? साहेब बाबूजी घ्या, ठेवा तुम्ही. नाही बाबूजी, मला नको पैसे. घ्या, ठेवा. वेड्या, रडू नकोच. नाही, मी केलेल्या संस्काराची शिदोरी तुझ्या पाठीशी आहे. त्या शिदोरीवरच आपलं आयुष्य घडव बेटा. आणि आमची मान अभिमानाला उंचावेल असंच काहीतरी करून दाखव. एका मजुराचा मुलगा एक मोठा साहेब होऊ शकतो हे सिद्ध करून दाखव. आकाश, हे माझ्याकडले सुद्धा घे. किसन काका? हो घे. मी सुद्धा. नाही काका. अरे ठेव रे, मला पैशाची आवश्यकता नाही. हे मला परका समजतोस तू? घे, ठेव रे काका. अरे माझा मुलगा बायकोचा बैल निघालाय ना. म्हातारपणात त्याचा काही भरोसा नाही रे मला. ठेव तू, ठेव. अरे म्हातारपणात हातापायासाठी औषध पाण्यासाठी लागतील म्हणून थोडे थोडे साठवून मी हे पैसे जमा केले होते. काही उपकार म्हणून देत नाही तुला मी. जेव्हा तू नोकरीला लागशील ना, तेव्हा सावकाश हळूहळू माझे पैसे मला परत देशील बरं. जा बेटा, जा. अरे ह्या आनंदरावचा, प्रभा वहिनीचाच नाही, माझा सुद्धा तुला भरभरून आशीर्वाद आहे बेटाचा. यशस्वी होता. तू यांची काळजी करू नकोस बरं का. अरे मी समर्थ आहे यांची काळजी घे. आई बाबूजी, खर तर तुम्हाला ह्या अवस्थेत सोडून मला जावंसं वाटत नाही, पण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जावं लागत आहे. जा बेटा. पण एक गोष्ट लक्षात ठेव बेटा आकाश. अरे
अरे ह्यांच्यासारखं आई वडील मिळायला मोठं भाग्य लागतं बेटा, मोठं भाग्य लागतं यांच्यासारखं आई वडील. आणि यांनी तुझ्यासाठी जो जो त्याग केलाय ना, त्या ह्यांच्या अतुलनीय त्यागाला तू आयुष्यभर विसरू नकोस. म्हणजे झालं स्टेशन पर्यंत आता पुढचं आयुष्य कसं जगायचं ग? एकमेकाच्या आधाराने जीवनाच्या प्रवासात नवरा बायकोचा एकमेकांना आधार तर हवाच का? पण नुसता आधार असून काय उपयोग? सबळ शरीर आणि पैशाशिवाय जीवन जगणं मुश्किल आहे. 2 महिन्यात आकाशला पुन्हा 2000 रुपये पाठवायचे. तिकडे सावकाराचं कर्ज वाचून उभा आहे. जवळ फुटकी कावडी देखील नाही. घरात अन्नाचा कण नाही. अरे नशिबा, अरे का क्रूर थट्टा मांडली आहेस आमची? अरे शरीर सबळ राहिलं असता, डोंगराला टक्कर देणारा माझा हात जर कायम राहिला असता, तर डोंगरालाही टक्कर देऊन त्याला मागे सरकवलं असता. पण काय करू रे परमेश्वरा? मी असा तुझा कोणता गुन्हा केला होता की त्याचा बदला म्हणून पंख असूनही उंच न उडता येणाऱ्या कोंबडी सारखी माझी अवस्था करून ठेवली? हे असलं फरफटलेलं आयुष्य माझ्या माथी मारलं. असं वैताग करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. मी काय म्हणते, आपलं जीवन आहे ना, त्याला सगळं काही सांगून देऊया. सगळं व्यवस्थित होईल. अगं, या गोष्टीमुळे तो पुन्हा वाट चुकण्याची शक्यता आहे. मग आपल्याकडे एकच उपाय आहे. कुठला उपाय? तो म्हणजे हाती भिक्षा पात्र घेऊन दारोदारी भीक मागायचं. आपणही त्या पैशावर जगायचं आणि आपल्या आकाशला सुद्धा पैसे पाठवायचे. बस एकच उपाय आहे आपल्याकडे. हे बघा जीवनचे बाबा, किसन भाऊजी इथे येण्याआधी तुम्ही एक काम करा. आपले जे काही कपडे असतील ना, ते गाठोडं बांधून लवकर घेऊन या. अहो, त्यांच्या येण्याआधी आपल्याला हे गाव सोडून दूर कुठेतरी निघून जायला पाहिजे. ते आपल्याला जाऊ द्यायची नाही. तुम्ही आहात आणि लवकर या. अरे खेळ निराळा आला नशिबी, विषाचा प्याला
प्यारा खेळ हा सारा या नशिबाचा खेळ हा सारा या नशिबाचा आली नशिबी ही व्यथा आली नशिबी ही व्यथा जीवनात आले दशा नशिबी ही व्यथा आली नशिबी